हे नेमकं आपण काय पित आहोत, ज्यूस की अळ्या? त्यामुळे आपले आरोग्य मात्र बिघडू शकते. त्यामुळे नागरिकांनो सावधान, आपले आरोग्य महत्वाचे आहे. बेटेगाव परिसरात एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. टाटा हाऊसिंग परिसरातील महादेव फ्रूट अँड ज्यूस सेंटरमध्ये तयार केलेल्या अनार ज्यूसमध्ये जिवंत अळ्या आढळल्या आणि त्यानंतर परिसरात एकच खळबळ. दुपारी साधारण 3:30च्या सुमारास ग्राहकांनी ऑर्डर केलेल्या ज्यूसमध्ये जिवंत अळ्या हलताना दिसल्या आणि मग सुरू झाला गोंधळ, संताप आणि जबाबदारीपासून पळ काढणाऱ्यांचा बाजार. ग्राहकांनी दुकानदाराला जाब विचारला, पण उत्तर काय? दुर्लक्षपूर्ण, टोलवाटोलवी करणारे आणि याचाच राग अनावर झाल्याने दुकानात वादावादीपर्यंत वातावरण तापलं. यानंतर शेजारील लाईफलाईन रुग्णालयात तपासणी करण्यात आली आणि डॉक्टरांनी स्पष्ट सांगितलं, अळ्या जिवंत होत्या. म्हणजे लोकांच्या हातात ज्यूस नव्हता, तर जीवाशी खेळणारा जंतूंचा ग्लास होता. बोईसर बेटेगाव सरावलीमध्ये अन्न सुरक्षा नावाची काही गोष्ट उरली आहे का? नागरिक नेहमी संताप व्यक्त करत असतात, मात्र सरकारी अधिकारी मात्र याकडे दुर्लक्ष करत असतात. कारण हे पहिल्यांदाच नाही. अन्न औषध प्रशासनाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आलाय. परवाना नसलेल्या आईस्क्रीम गाड्या, उघड्यावर विकले जाणारे पदार्थ, बोगस मावा, स्वच्छतेचा अभाव आणि त्यांच्यावर शून्य कारवाई. देवाणघेवाणीशिवाय कारवाई होत नाही. अन्न प्रशासन नुसतं नंदी बैलासारखं उभं असल्यामुळे आरोग्याचे खेळणारे व्यावसायिक व दुसरे अन्य औषध प्रशासनही असल्याची चर्चा सुरू आहे.